आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. डोणेवाडी तालुका निपाणी इथं सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श पत्रकार प्रशांत कांबळे यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून आपल्या घरी विविध समाजसुधारकांचे 100हून अधिक संविधानाचे पूजन करून वैचारिक विचारांची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केल्यानं त्यांचं या उपक्रमाचा आदर्श घेण्यासारखा आहे असं म्हटलं जात आहे. आज मोबाईलच्या आक्रमणानं वाचन संस्कृती लोप पावत चालली. वाचनाची चळवळ वाढवावी, लोकांमध्ये वाचनाची, समाजसुधारकांच्या आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं पत्रकार प्रशांत कांबळे यांनी गुढीपाडव्या दिवशी सकाळी आपल्या घरी विविध पुस्तकं, समाजसुधारकांचं जीवनचरित्र अशा सुमारे 100हून अधिक पुस्तकांचं पूजन करून वैचारिक गुढी साजरी केली. भारतीय संविधान आपल्या सर्वांचं रक्षण करणारी माय असल्यानं कांबळे कुटुंबीय नागरिकांनी पुस्तक गुढीचे दर्शन घेऊन सहभाग घेतला. त्यांच्या उपक्रमाचं पंचक्रोशीत कौतुक केलं जातं. याबाबत बोलताना पत्रकार प्रशांत कांबळे म्हणाले, आज समाजामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, अनेक समाजसुधारकांचे आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं आपण पुस्तकांची आणि विचारांची गुढी उभा केली असल्याचं त्यांनी म्हटलं. एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. पत्रकार प्रशांत कांबळे, आज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याचे औचित्य साधून मी 100हून अधिक अशा पुस्तकांची व समाजसुधारकांच्या आचार विचारांची देवाणघेवाण या समाजामध्ये समजावी या उद्देशाने वैचारिक गुढी उभी केली आहे. याचा एकमेव उद्देश म्हणजे आज मोबाईलच्या व इंटरनेट जमान्यामध्ये वाचन संस्कृती लोप पावत आहे आणि युवकांच्यामध्ये, तरुणांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने आपण ही वैचारिक गुढी उभारून एक नागरिकांना व युवकांना एक संदेश दिला आहे. हाच धागा पकडून आपण या वैचारिक आणि महापुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण जनतेपर्यंत व्हावी हाच एकमेव उद्देश आहे. जय हिंद. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.